नमस्कार मित्र सुनी आज नायराणी बातम्या. जळगाव विद्यापीठमा उद्या माजी विद्यार्थी मेळावा होणार. कर्तव्यपथवर महाराष्ट्रना चित्ररथ अव्वल. जिल्हा परिषद व पंचायत समितीना निवडणुकासना उर्वरित टप्पामा बदल व्हयेल शे. आते 5 ऐवजी 7 फेब्रुवारीले मतदान व्हयी. 9 फेब्रुवारीले मतमोजणी व्हयी. अर्थव्यवस्था वृद्धिदर 7.2% राहणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभाમાં आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करा. भारतમાં परतणार 3 अतिप्राचीन मूर्ती. अमेरिकेतील नॅशनल म्युझियमना निर्णय. भारतમાં शनिवारले येणार 22 देशसना 22 मुस्लिम देशना परराष्ट्रमंत्री. UGCना नवीन नियमसले सुप्रीम कोर्टनी स्थगिती दिधी. नव्याने मसुदा तयार कराना केंद्रले निर्देश. भारतમાં तयार होणार सुपरजेट 100. रशियाद्वारे मेक इन इंडियाद्वारे करार. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमा कुटुंबमा प्रथम शिक्षण लेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी योजना सुरू व्हयेल शे. मागी एकादशीले विठुरायासनं दर्शन 3 लाख भाविकसनी लिधं. चांदीना भाव 4 लाखना पार. राज्यानं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू व्हावं शे. वध 2 चित्रपटना दमदार ट्रेलर रिलीज व्हयना. 24 डिसेंबर 2026ले शाहरुख खानना किंग चित्रपट प्रदर्शित व्हावं शे. चौथा T20 सामनामा न्यूझीलंडनी भारतवर 50 रनतून विजय प्राप्त करा. मुंबईमा अपघात टाळासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर व्हावं शे. 7 फेब्रुवारीपासून T20 विश्वचषक सुरू व्हयी राहिना. राहुल द्रविडनी भारतीय संघले कानमंत्र दियेल शे की एक वाईट दिवस सर्व कष्ट वाया घालवू शकस. आते पुणे मुंबई दुर्गती मार्गसाठी एअर ॲम्ब्युलन्सनी योजना रद्द व्हयनी. आते पोस्ट ऑफिसमाईन पण शेअर बाजारमा गुंतवणूक करता येवाव शे. या होतात आजना ऐराणी बातम्या. तुम्ही ऐका त्याबद्दल धन्यवाद मित्र सोनी.